दगड जे आहेत हे असे एकावरती एक ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे वागेश्वर मंदिर बघण्यासाठी. आणि वागेश्वर मंदिर हे मावळ तालुक्यामध्ये आहे. आणि हे वागेश्वर मंदिर जे आहे हे फक्त उन्हाळ्यामध्ये 3 महिना ओपन असतं आणि बाकीचे दिवस हे पाण्यामध्ये असतं, पूर्ण पाण्यामध्ये असतं. आणि आता ते मंदिर आपण बघण्यासाठी जाणार आहे. आणि वागेश्वर मंदिर हे पुण्यापासून एक 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आपण आज आपल्याला वागेश्वर मंदिर हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. तर जाऊया आपण वागेश्वर मंदिर बघण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण आलोय वागेश्वरला. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे वागेश्वर गाव आहे आणि या गावातूनच आपल्याला वागेश्वर मंदिरापर्यंत जायचा रस्ता आहे. तर आपण आता जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो वागेश्वर मंदिरापाशी. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे ते पवना डॅम आहे. बघू शकता हा पूर्ण पवना डॅम आहे. इथं सगळे असे जे दगड रचून ठेवलेत खांब थोडक्यात. आणि हे जे आहे समोर जे भगवान झेंडा दिसत आहे हे आहे वागेश्वर मंदिर, जे की 900 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि हे जे आहे हे फक्त उन्हाळ्यामध्ये 3 महिना वरती असतं पाण्याच्या, पावसामध्ये आणि बाकीचे महिने पूर्ण हे मंदिर पाण्याच्या खाली असतं. आता तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये पाणी खाली गेल्यामुळं मंदिर आता वरती आलेलं आहे पाण्याच्या. आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं मंदिराच्या समोर ही दीपमाळ आहे, बघू शकता. आणि इथं ह्या मंदिराच्या समोर हा नंदी आहे. तुम्ही बघू पूर्ण नंदी. आणि ह्या नंदी महाराजांसमोर एक छोटीशी शंकराची पिंड आहे. आणि हे वागेश्वर मंदिर आणि हा पवना डॅम पूर्ण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पाण्यामध्ये असल्यामुळे ह्याला पूर्ण असं शेवाळ येतं तसं झालेलं आहे. पूर्ण हे जे दगडी बांधकाम आहे त्याच्यावरती सेम तसंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण हे दगड बघू शकता, 900 वर्ष पुराणं मंदिर आहे. सगळ्या दगडांवरती सेम पूर्ण त्याचं बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मंदिराच्या पुढे हे जे कट्टा आहे तुम्ही बघू शकता त्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत, जे की हे 900 वर्ष पुराण आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं बांधकाम पूर्ण इथे एक कट्टा आहे आणि तो त्या साईडला एक कट्टा आहे. आणि हे पायऱ्या आहेत जिथं की खाली उतरण्यासाठी असू शकतात पायऱ्या. आणि ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला वाघेश्वर मंदिर आणि हे दीपमाल, तिथं नंदी, समोर मंदिर आणि या साईडला सगळे असे दगड रचलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला. आणि या साईडला एक खांबाचे अवशेष आहेत आणि किती भन्नाट व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता पवना डॅमचा, एकदम मस्त. तुम्ही बघू शकता मित्रांनो हे जे मंदिराचं बांधकाम आहे हे किती मजबूत त्यावेळेस केलेलं असू शकतं की अजूनही पाण्यामध्ये जर हे मंदिर राहू शकतं 9-9 महिने 10 महिने मंदिर हे पाण्यामध्ये असतं तरी सुद्धा ह्याचं एकही दगड अजून हललेला नाही. आणि हे दगड मंदिराच्या वरचं जे गाभाऱ्याच्या वरचं जे शिखर आहे ते सुद्धा जशाच तसं आहे. मंदिराच्या आतून सुद्धा आपण बघितलं बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे दगड आहेत. त्या दगडापासून हे मंदिर बनवलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता हे जे आहे मंदिराच्या आवारामध्ये आहे, काय आहे माहित नाही, पण हे पूर्ण पुरातन आहे. जे की मंदिर ज्यावेळेस बनवलं असेल 900 वर्षापूर्वी त्यावेळेस आहे. हे एक आहे, नंतर इथं एक आहे हे बघू शकता, नंतर इथं हे सर्व बघू शकता पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आणि सर्व असे मंदिराच्या आजूबाजूने आहेत. बघू शकता मित्रांनो सर्व दगड एकावरती एक ठेवले आहेत. हे दगड काय एकावरती एक ठेवले तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. ही दगड एकावरती एक का ठेवले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व दगड आहेत ते एकावरती एक ठेवलेले आहेत. ती का ठेवतात हे आपल्याला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे आहे पवना डॅममध्ये वाघेश्वर मंदिरापाशी सर्व असे दगड जे आहेत हे असे एकावरती एक ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही हे सर्व हे साईडला बघू शकता दगड एकावरती एक ठेवलेले आहेत. तर मित्रांनो पूर्ण वाघेश्वर मंदिर आपलं बघून झालेलं आहे. आणि 9 महिने पाण्यामध्ये राहून सुद्धा मंदिर खूपच एकदम मस्त आहे आणि छान आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा दर्शनाला या. खूप छान इथला व्ह्यू आहे पवना डॅमचा सुद्धा. आणि तुम्ही इथं येऊन फोटो काढू शकता. आणि आपण इथं खूप एन्जॉय केलेला आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनल जर पहिल्यांदाच आला असाल आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.